रेडी. महाराष्ट्र राज्याची तिसरी पंचवार्षिक योजना दुसऱ्या योजनेपेक्षा खूपच मोठी असेल. अशी मोठी योजना अंमलात आणण्यासाठी सरकारी आणि बिनसरकारी अशा दोन्ही कारभारविषयक यंत्रणांमध्ये पुष्कळ बदल करावा लागेल. यासंबंधीची सुरुवात सचिवालयाच्या खात्याची पुनर्रचना करून ह्यापूर्वीच करण्यात आली आहे. या सभागृहात झालेल्या राज्यपालांच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. याबाबत दुसरा एक मोठा बदल करण्यात आला आहे आणि तो म्हणजे नियोजन विभाग अर्थ खात्याकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे योजनांना लवकर संमती मिळू शकेल. नियोजन विभागाचीही पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये एक आर्थिक विभाग स्थापन करण्यात आला आहे. हा विभाग पंचवार्षिक योजनेतील निरनिराळ्या प्रश्नांचा अभ्यास करील. त्यामुळे योजना अधिक चांगल्या प्रकारे आखता येतील आणि त्यांची अंमलबजावणी अधिक परिणामकारकरित्या करता येईल. पंचवार्षिक योजनेतील निरनिराळ्या योजना जलद गतीने अंमलात याव्यात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अधिकाधिक अधिकार देण्याचा प्रश्नांचा सरकार सतत विचार करीत आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाशिवाय ग्रामीण भागात फार मोठा कार्यक्रम अंमलात आणता येणार नाही असे आढळून आल्यावरून सरकारने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची नुकतीच नेमणूक केली आहे. ही समिती जिल्हा व तालुका पातळ्यावरील स्थानिक स्वराज्य संस्थांची पुनर्घटना करण्याच्या प्रश्नांचा विचार करील. स्थानिक विकास कामांची संपूर्ण अंमलबजावणी या संस्था करू शकतील. अशाच प्रकारे त्यांच्या घटनांची व अधिकार क्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. तिसरी पंचवार्षिक योजना किती मोठी असावी हे शेवटी राज्याच्या आणि सर्व देशाच्याही आर्थिक क्षमतेवर अवलंबून राहणार आहे. योजनेतील कार्यक्रमासाठी उपलब्ध होणारे उत्पन्नही योजनेशिवाय होणाऱ्या खर्चावर अवलंबून राहणार आहे. म्हणजेच योजनेशिवाय होणारा खर्च जसा जसा अधिक होईल तसतसे विकासासाठी उपलब्ध होणारे उत्पन्न कमी राहील. अर्थ खात्यामध्ये सरकारच्या एका उपसचिवाच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करण्याचा सरकारचा विचार आहे. या पथकाकडे मध्यवर्ती वेतन मंडळाने त्याचप्रमाणे इतर राज्य सरकारांनी तसेच मद्रास सरकारने नेमलेल्या वेतन मंडळाच्या शिफारशींचा अभ्यास करून याबाबत सरकारला शिफारशी करण्याचे काम सोपविण्यात येणार आहे. ही सरकारी नोकरांना असे आश्वासन देऊ इच्छितो की सरकारी उत्पन्नावर जास्त ताण न पडता किंवा राज्याच्या भावी विकास योजनांना धोका न पोहोचता जी काही मदत किंवा सवलत देता येईल ती सरकार अवश्य देईल. 300 रुपयापर्यंत पगार मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून दिला पाहिजे याची सरकारला जाणीव आहे. तथापि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या उत्पन्नाचा आढावा घेतल्यानंतरच
याबाबतीत सरकारला निर्णय घेता येईल. वरील वाढीसंबंधीचा निर्णय 1 महिन्याच्या अवधीत जाहीर करण्यात येईल आणि ही वाढ आपले नवीन राज्य अस्तित्वात आल्याच्या तारखेपासून देण्यात येईल असे मी आश्वासन देतो. योजनेशिवाय होणाऱ्या खर्चांवर कडक नियंत्रण घालणे हा उत्पन्न वाढविण्याचा एक पर्याय आहे. उत्पन्नात प्रत्यक्ष वाढ करणे हा दुसरा पर्याय आहे. याचाच अर्थ थोडीशी करवाढ करणे असा होऊ शकतो. काही प्रमाणात या पर्यायाचा सरकारला अवलंब करावा लागला तरी करामध्ये शक्यतो कमी वाढ करावी असे या सरकारला वाटते.